कसं झालंय आपलं काय माहिती. जाऊ देत आता. राम राम. जाऊ. दगड. येस, तो असा फ्रोझन थोडं कडू आहे. आजचा काय फन फॅक्ट. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आता सॅटर्डेला आम्ही लंच केल्यानंतर बाहेर पडलो आहे आणि एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या बाहेर आहे, जिथे आम्ही माईक घ्यायचा प्लॅन करतो आहे. पहिले 3 व्लॉग बघितल्यानंतर असं रिअलाईज झालं की आमचे ऑडिओ लेवल्स इन सिंक नाही आहेत. कारण मोस्ट ऑफ द व्हिडिओज जेव्हा तन्वी शूट करत असते तेव्हा मी लांब असल्यामुळे माझा ऑडिओ खूप लांबनं येतो आणि ती जवळ असल्यामुळे तिचा खूपच जवळनं येत होता. तर मग नंतर आम्हाला ते इन सिंक करायला खूप अवघड जात होतं. तर आता आम्ही ॲक्च्युली रिसर्च तर काही केला नाही आहे की कोणता घेणार आहे. सो आज दुकानात बघतो की त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि आमच्यासाठी कोणतं बेस्ट राहील. सो आता दाखवतो तुम्हाला की काय घेतलं. मला इथे येऊन जरा अशा बाकीच्या गोष्टी बघायलाच मजा येते. इथे असे कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी मिळतात. रिमार्केबल याची ॲड मी इंस्टाग्रामवरती बघितली, तर बघते आता लिहून की कसं वाटतंय. बेसिकली ही डायरीसारखंच आहे आणि खऱ्या पेपरवरती लिहितोय असं फील येतो म्हणे. असं तर काय वाटत नाही आहे मला की मी पेपरवरती लिहिते. सापडला. हा म्हणजे तो 2 ऑप्शन बघत होता. हा तर एक आहे, पण तो वायर्ड आहे आणि त्याच्यात एकच माईक आहे. पण ते ब्लॉगिंगसाठी एवढं रेकमेंडेड नाही आहे, कारण त्याला फोनच्या जवळच राहावं लागेल. वायर्ड आहे ना. आणि इथे बाकीचे ऑप्शन्स हे जरा जास्तच महाग आहेत. हे जे माईक 2 आणि माईक 3 आहे ते मी आता एका असं रॅन्डम यूट्यूबरचं बघत होता. त्यांनी म्हणलं आहे की ते खूपच असे प्रो लोकांसाठी आहे. स्टार्टिंग आउट लोकांसाठी DJIनी एक माईक मिनी म्हणून काढलं आहे. सो त्याचं मी आत्ता बघत होतो. ते त्याचे 2 माईक आहेत आणि मग ते वायरलेसली USB-C ला कनेक्ट होतं डिव्हाइसला. सो मग आपण दोघंही मायक्रोफोन्स लावू शकतो सेम टाईम. दोन मिळतात का त्याच्यात. ओके. आणि ते दुसरेवाले ते पण प्रो लेवलचेच आहे. ते वायरलेस मी आणि वायरलेस गो ते पण असे $300 वगैरे म्हणजे सेम ॲज ते जे DJIचे. हे नको, मग ह्याचा काय उपयोग नाही आहे तसा. नाही म्हणजे ते असं कधी आपण डेस्कवर काढणार असू तर हा कामाला येईल. बट आता माझा जितका खणखणीत आवाज येतो तसा तुझा पण येईल आता माईकनी. हो ना. माझा मागच्या ब्लॉग्समध्ये आम्ही बघितलं की आणि बघितलं माझा आवाज नीट नाही आहे ते लांब असल्यामुळे. तो घेऊ शकतो आपण. ब्लॉगिंग सिरियस होत चाललंय लोकांना. नाही, आय थिंक ऑडिओमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ऑडिओ खूपच माझा तर सिरियस खूपच ब्लॉगिंग खराब चाललेलं ऑडिओ आहे. आणि आता बघू कसे व्हिडिओ निघतात. नाही त्याला बोलवायला पाहिजे. लॉक्ड आहे तर त्याला बोलावं लागेल. मी बोलवतो. ओके. असं घ्यायची इच्छा होते पण पुस्तकं वाचलीच जाऊ शकत नाही एवढी. ॲपलची आहेत का. हां, जरा लॅपटॉपची किमती बघायच्या का. हे जे आपल्याला काही लोक म्हणतात की काय किमती स्वस्त असतात का. तर वी विल व्हेरीफाय इट राईट नाव. आत्ताचा लेटेस्ट कुठला लॅपटॉप आला आहे. तो मॅकबुक निओ. ओ येस. 6 GB 600ला आहे आणि 512 GB 700ला आहे. बिफोर टॅक्स. ओके. 7.5 टोटल अजून $50 अजून टॅक्समध्ये ॲड होतील. $50 ना. अराउंड मग टोटल किती होतील. 650 किंवा 750. स्वस्त आहे का मग अमेरिकेत का सेमच आहे. कितीला इंडियात मला नाही आपण व्हेरीफाय करू. आपण कितीला इंडियात जरा थोडं चेक करू. थोडंसं आय थिंक आहे स्वस्त इथे पण ऑनलाईन चेक करू आपण. पण काय ह्याच्यात असं नवीन. इट इज म्हणजे कसं त्यांचा लो ड्युटी लॅपटॉप आहे. त्याच्यात प्रोसेसिंग पॉवर कमी आहे. इट इज फॉर एव्हरीडे यूज. ओके. मॅकबुक एअरपेक्षाही लाईटर व्हर्जन. मला विकतोयस का. नाही तुझ्याकडे आहेच की. ओके ठीक आहे. झालं आपलं घेऊन. शेवटी आम्ही हे घेतलेलं आहे.
टेस्ट करतो आणि बघतो की कसं आहे. आता ऑडिओ ट्रान्झिशन हां, ऑडिओ ट्रान्झिशन. जाऊ. जा. आता हे सेटअप केलंय तन्वीच्या फोनवर आणि आम्ही टेस्ट करायसाठी आता हे एक्सपेरिमेंट करतोय. लांब गेल्यावर ऑडिओ येतोय का नाही, तर आता चेक करतो. आलाय का ऑडिओ नीट? बघू. लाईट्स फुल ग्रीन आहेत ना. माईकची टेस्टिंग सक्सेसफुल झाल्यानंतर आता आम्ही पुन्हा घरच्या साईडला निघालोय आणि होपफुली आता ऑडिओचे इश्यूज नाही येणार आम्हाला व्हिडिओज काढताना. आता नवीन इश्यूज दिसतात ना, कशाचा? हे हार्डवेअर एक्स्ट्रा ॲडिशन. ते तर आता असणारच, एक तर तुझ्या फोनवर किंवा माझ्या फोनवर ते तर असणार. आता व्हिडिओ आपल्याला काय म्हणजे ॲक्सेसरीजच्या ॲक्सेसरीज वाढतच चाललंय. ऑडिओसाठी एवढं तर करावंच लागेल. आता काय करायचं घरी जाऊन? आता काय करायचं? आईस्क्रीम करायचं? हां चालतंय ना. कुठल्या फ्लेवरचं? मँगो किंवा तू सांग कोणतं फ्लेवर. लेट्स सी, आपण जरा थोडं विचार करू. पण आहे पण सगळं मला घरी? मँगो आईस्क्रीम आज नकोय. आहे का पण घरी नाही, सगळं? आणायला लागतील गोष्टी. ठीक आहे, बघू आता घरी जाऊ आणि टार्गेटसाठी निघू. ओके. मला जरा खूप फनी वाटतंय. आयुष्यात गोष्टी कमी करायच्या सोडून वाढतच चालल्यात. मग माईक कुठे आहेत आपले? चार्जिंगला लावले. आता कधी यूज करायचं मग? नाही, होऊन 5-10 मिनिटच लावले. एकच काडी उरलेली, पण त्यांनी दिलंय 48 आवर्सची बॅटरी असते त्याला, सो आपलं होऊन जाईल आजचं. अच्छा अच्छा अच्छा. ते प्राइजेस चेक कर ना लॅपटॉपचे. हां, त्याचे ॲपल मॅकबुक निओचा इंडिया 256 GB 70,000 रुपयाला आहे आणि 512 GB 80,000 रुपयाला आहे. तर 10,000 ते 15,000 रुपयाचा फरक आहे. बराच आहे रे, 10,000 म्हणजे. हो, बराच डिफरन्स आहे. आता आपल्याला लोकांना सांगता येईल येस, दे आर किमती विचारल्या. येस. चला आता काय करायचंय? निघू ना आता टार्गेटसाठी. मग माईक घेऊन जायचंय ना? माईक तर लागेलच, नाही तर टार्गेटमध्ये गेल्यानंतर पुन्हा माझा आवाज येणारच नाही आणि तुझाच येईल फक्त. बास, आता आपण व्लॉगर सारखे फिरणार आहे. प्रतीक व्लॉगर आणि तन्वी व्लॉगर. तन्वी अँड प्रतीक ब्लॉग्स सबस्क्राईब करा नक्की. बास, चान्स पे डान्स मारलाय मी. चला निघायचं का? चला चला. चला निघू. मग आता माईक लावायचे का? हो, रेडी आहे. तो पण एक टास्कच आहे खरं. काय काय घ्यायचंय? आपल्याला 2 गोष्टी घ्यायच्यात आणि त्यातली एक मेन जी आहे ती हेवी क्रीम हा. किंवा व्हिप क्रीम. हा. आय थिंक या दुकानात हेवी क्रीम मिळत नाही, व्हिप क्रीमच घ्यावं लागेल, पण बघू, आपण चेक करू. ओके. आणि आपलं ठरलंय ना कुठला फ्लेवर? डार्क चॉकलेट. त्याला तसं माहित नाही कितपत आवडतो. एक मला पिक करायचं असतं तर मे बी मँगो केला असता, पण लास्ट टाइम मँगो बनवलेला, तर डार्क येस. चॉकलेट करू आपण. हा, मग त्या डार्क चॉकलेट साठी काय लागेल? डार्क चॉकलेट साठी आपल्याला कोको पावडर ओके. आणि बस, बाकी दूध आहे आपल्या घरी. येस. मग हे घ्यायचंय ना? येस. छोटा चालेल? तेवढं पुरून जाईल. ओके. खूप होईल ऍक्च्युली. होपफुली टार्गेट मध्ये आता आपण आलोय तर बाकी गोष्टी नाही घेणं होणार. मी तर 3 गोष्टी घ्यायला येतो आणि 8 गोष्टी घेऊन जातो पुन्हा. 100% कोकोआ ना? येस. हर्शीज. ओके. आईस्क्रीमचं सामान झालं आता. आय थिंक आपण अजून एक दूधही घेऊ, कारण मग ते संपून जाईल दूध. ओके. यातलं काहीतरी घ्यायचं? ते आपल्याकडे आहेत की. तेच वापरायचे का? अरे आपल्याकडे हे पण आहे घरी. येस, नाईस. लास्ट टाइम आणलेले तेव्हा त्यातले काही उरलेत. झालं, घेतलं. येस, बनानाच घेतले अजून. अजून काय राहिलंय? नाही, लेमनची बॅग घ्यायची पण मला लेमन सापडत नाही आहेत. ओके, आता घ्या अजून 1-2 आयटम. होऊन नाही. जाऊ दे ग्रोसरी अख्खी. नाही, आहे ग्रोसरी घरी आहे आपल्याकडे. ओके. आय थिंक एकदा लिंब सापडले की झाला होता. ओके. मला आधी वाटलेलं हे पण लांब, पण हे असे ऑरेंज आहेत, कारण इथे मिळतात या साईजचे लिंब. आपल्या घरातलं जे एक लिंबू आहे ते या साईजचं लिंबू आहे आहे. का घरी? एकच आहे पण. ओके. जस्ट एक साईज. मग आपण हे घेऊ ना, बाटली घेऊ. चेक करतो ऍप.
ते सगळ्याचे ॲप येणार आहे. पण लेमन मी सर्च केलेलं. जरा थोडं एक्सप्लोर करू, फेरफटका मारू जरा थोडा. इन्स्टंट पाहिजे सगळं. नाही पण त्यांनी दाखवलंय तर असलं पाहिजे, असं सापडलं पाहिजे. तिथे नाही आहे लेमन्स. ठीक आहे, चला आता. आय कांट वेट. आता जस्ट आलो टार्गेटवरनं आणि संध्याकाळ झाली आहे, तर काहीतरी स्नॅक करणार आहे आणि मग डिनरमध्ये तर दुपारी जी पनीरची भाजी बनवलेली तीच आम्ही खाणार आहे. आणि स्नॅकमध्ये काय आहे तर तन्वीच्या मते जी जगात भारी भेळ, कल्याण भेळ, त्याचं पॅकेट आम्हाला काल सापडलं इंडियन ग्रोसरी स्टोअरमधनं, तर ते आणलं आहे. सो ते आता खाऊ, डिनर करू आणि मग आईस्क्रीमची सुरुवात करू. सो आय थिंक आता आपण चालू करू भेळ खाणं, जे आईस्क्रीम बनवता येईल. आणि आय डोंट नो, मला जरा कॅलिब्रेटही करावं लागतं आहे माझं बोलणं, कारण आधी मला थोडं ओरडावं लागायचं म्हणजे कॅमेरामध्ये नीट ऐकू येईल. पण आता हळू बोलावं लागतं आहे माईकमुळे. तर होपफुली या व्हिडिओचा ऑडिओ तुम्हाला आवडतो आहे आणि ऑडिओ क्वालिटी चांगली असेल तर नक्की आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पण सांगा. आणि आता खातो आणि मग दाखवतो तुम्हाला आईस्क्रीम बनवायची रेसिपी. स्नॅकिंग झालं आहे, जेवण झालं आहे आणि आता आजच्या MVP साठी, बोल थोडं. अरे जोरात हळूच बोलायचं आहे आता. आता आजच्या MVP साठी तयारी चालू करतोय इथे आणि तन्वी सांगेलच आता पुढे काय काय कसं कसं घ्यायचं आहे. आता तिकडे दाखवतो. चालू करायचं. येस, किती डार्क हवंय तुला? तुला जितकं डार्क पाहिजे तितकं डार्क करू आज आपण. ओके, सो पहिले तर मी आता चमचा घेते. आणि मी पहिले डार्क चॉकलेट अशी पेस्ट करून घेणार आहे. मला अंदाजा नाही आहे की किती लागेल, पण पहिले आपण अर्धा कप एवढं करून घेऊ. पेस्ट नाही ॲक्च्युली, ते कपच झाला आहे. जस्ट पुट मोर, सॉरी अबाउट दॅट. काही नाही, ठीक आहे, शेवटी चमचा घेऊन त्याचा काय वापरच झालेला नाही आहे. एवढं ओरडायची गरज नाही आहे आपल्याला. नाही. आता हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून मी हे सगळं ते विरघळेल असं करेल. हे बऱ्यापैकी हे झालेलं आहे, मेल्ट झालेलं आहे, पण अजून डार्क करते थोडंसं. ओके. तर मी हे अंदाजे सगळं करते आहे. एवढंच दूध असेल आणि याच्यामध्ये मी हे व्हिपिंग क्रीम आणलं आहे ते टाकणार आहे. बेसिकली व्हिपिंग क्रीम म्हणजे हे हेवी क्रीमच झालं ना? आय डोंट नो ॲक्च्युली. जे कोणी करत असेल, ते सांगा. जे बेकरीवाले लोक आहेत, तर आम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर आता हे मला माहिती नाही की हे कितपत योग्य आहे, पण मी व्हॅनिला आईस्क्रीममध्ये थोडं लेमन टाकते, म्हणून मी याच्यामध्ये पण टाकणार आहे थोडं. एवढंच बस. हे मी अख्खं पिऊ शकते असंच्या असं. हे रेसिपी करता करता गोडसाठी काय टाकणार आहे? अगावे, हे एका प्लांटपासून बनलेलं म्हणजे असं सिम्पल सिरप सारखं लागतं, पण प्लांट बेस्ड आहे हे. शुगर सबस्टिट्यूट आहे ना? स्वीट नाही, स्टीविया आणि अगावे. तर स्टीविया जास्त प्रमाणात वापरतात, पण हे पण आहे. आपल्याला डार्केस्ट चॉकलेट जर खायचं असेल तर मी हे कमीच टाकेन. हे आईस्क्रीम मेकर आहे क्युझिन आर्ट कंपनीचा. एकदम बेसिक व्हर्जन आहे, त्याला एकच नॉब आहे ऑन ऑफ करायला. ठीक आहे. आणि ते मेन आपली त्याच्यात बनवायचं आहे. हां, ते हे दगड. येस, तो असा फ्रोझन भांड आहे. 24 तास त्याला आधी आत फ्रीझरमध्ये ठेवावं लागतं बनवायच्या आधी. तर ह्याच्या आतमध्ये ते जेली आहे. ऐक खूपच असं आता ते खूप आहे, खूप गार आहे. दगडाचा आवाज आलाच असणार आहे. आणि हे ह्याच्या आत जातं. मिक्सर सारखं आहे ना ते. आणि हे बस झालं एवढंच. आणि आता ते मी टाकते मिक्सचर केलेलं. आता याला लागणार आहेत एक 25 मिनटं लागतील.
25 मिनिटं आपण लागतील. तोपर्यंत एक तारक मेहताचा एपिसोड बघू किंवा तारक युट्यूबवर कशी तरी बघू. मी नाही बघत तारक मेहता तसं. यू आर मिसिंग आउट. आम्ही एकदा रिसेंटली येत होतो कुठनं तरी आणि कारमध्ये होतं, तर तन्वीनी तारक मेहता लावला यूट्यूबवर, पण ऑडिओ व्हर्जन. तर तिने इतकं बघितलं लहानपणी की असं एक एक सांगत होती, डायलॉग ऐकला की म्हणायची हा सीन इथे चालू आहे, आणि मग ती फोनवर पुढे चेक असं करायची होणार. आणि ते तिथेच जुने तसंच एपिसोड मी होतं. इतक्या वेळा आत्ताचे एकही नाही बघितलेत, मागचे 6 वर्ष एकही नाही बघितलेत. मी सरप्राइझिंगली कधीच तारक मेहता नाही बघितलंय. जाऊ दे यार, कसं झालंय आपलं काय माहिती. जाऊ देत. अजून 10 मिनिटं पण नाही झाली. अरे चेक करतोय फक्त, ते असं फिरतंय ओके, थोडं. काहीतरी फॉर्म झालंय का? हो, आय थिंक समजा मला थोडंसं तर काहीतरी ओके. दिसतंय होतं. ठीक झालेलं आहे बऱ्यापैकी. 15 मिनिटं अजून. तन्वी आता आत गेली आहे, तर मी पटकन पुन्हा बघतो की कसं आहे. हो, अरे नाही, जस्ट बघत होतो की अजून किती वेळ राहिलाय अजून एक 10 मिनिटं. 10 मिनिटं अजून. ठीक आहे, झालं नाही अजून. तुला असं या फॉर्म मध्ये खायचं असेल तर खाऊ शकतोस. ठीक आहे, मी त्याच्याशी फार खेळत नाही आता. 10 मिनिटं बसू. तारक मेहता बघणार होतो आम्ही ओरिजिनली, पण जरा फिफा वर्ल्ड कपचा फीवर चालू आहे सध्या, तर मी स्कॉटलंड वर्सेस हेटीची मॅच लावली आहे इन्स्टेड. अवघड आहे. बॉस्टनमध्ये चालू आहे, तर ठीक आहे. बघायचं होता. असं लाईव्ह आहे म्हणून मी सोडते हं. पण मी असे खूपच रॅन्डम मॅचेस लावत आहे सध्या, पण एवढा ॲक्च्युली फीवर नाही आहे सध्या US वाटत तरी नाही आहे. US चालू आहे. अरे हां, हे धर. ठीक आहे, मी हां, ते हे चालू ठेवूनच करते, असं गरज नाही करायची. चमचा नाही का? जी काही रिॲक्शन आहे ती खरी द्यायची. अमेझिंग आहे, उगाच खरंच अमेझिंग आहे. नाही, खरंच डार्क चॉकलेट आहे. डार्क म्हणजे थोडं कडू आहे, बट गोड पण आहे. लाईक डार्क चॉकलेट सारखं आहे. मला तरी आवडलं आहे आणि खूपच भारी आहे. तो मला अशी ही चौथा आहे ना इट हा. डझंट साऊंड लाईक व्हॅनिला होता फर्स्ट, मग स्ट्रॉबेरी होता, म्हणजे फ्रेश स्ट्रॉबेरीवाला, मँगो आणि डार्क चॉकलेट. तर तुझ्या 4 पैकी माझी रेटिंग मँगो फर्स्ट आहे, सॉरी हा सेकंड आहे, डार्क चॉकलेट सेकंड आहे, वा. व्हॅनिला थर्ड आहे, आणि तो स्ट्रॉबेरीजवाला लास्ट. आता एक मिनिट लास्ट सिलेक्ट करावंच लागेल, बट नाही जेन्युइनली. सेकंड वर कसा काय आला? तू ट्राय केलं? नाही. चांगला आहे. चांगलं आहे की. भारी आहे ऍक्च्युली, बाहेर सारखंच लागतं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार, स्टोअरमध्ये जे डार्क चॉकलेट मिळतं त्याच कन्सिस्टन्सीचं आहे. या. तू पण घे आता लगेच. आजचा काय फन फॅक्ट? येस, ॲक्च्युली चॉकलेट आईस्क्रीम पहिला फ्लेवर होता जो इन्व्हेंट झालेला आईस्क्रीममध्ये 1600मध्ये कुठेतरी युरोपमध्ये इन्व्हेंट झालेलं. आणि चॉकलेट का, तर ते लोक हॉट चॉकलेट खूप प्यायचे आणि त्यांना जे काहीतरी डेझर्ट हवं होतं, तर याच हॉट चॉकलेटला फ्रोझन चॉकलेटमध्ये कन्वर्ट झालं आणि तिथनं हे मिल्क बेस्ड आईस्क्रीम पहिल्यांदा आलेलं. क्या बात आहे. लोकांना वाटेल किंवा कोणी पण अज्युम करेल, मी पण केलं असतं की व्हॅनिला पहिला आला आहे, कारण व्हॅनिला इज द मोस्ट बेसिक फ्लेवर, पण नाही, व्हॅनिला हा फ्लेवर खूप नंतर इन्व्हेंट झाला चॉकलेटच्या. फन फॅक्ट फॉर टुडे. फन फॅक्ट ऑफ द डे. चला आता तारक मेहता बघू. काहीही तारक मेहता वगैरे बघितलं नाही, उगाचच 4 वेळेला म्हणलाय तो. आणि आम्ही ते वेफर कप्स पण विसरलो घ्यायचे. चापून पुसून खाल्लंय आता आईस्क्रीम, आणि खाता खाताच तन्वीला मी म्हणलो की ॲक्च्युली डार्क चॉकलेट आता नंबर 1वर आहे आणि मँगो 2वर आहे. मेनली कारण जे मँगो बनवलेलं ते पल्प वापरून केलेलं, तर त्याच्यात ऑलरेडी सगळं मिक्स्डच होता फ्लेवर वगैरे. पण आजचं जे बनवलं आहे ते फुल स्क्रॅचपासून बनवलेलं, आणि त्यांनी त्याच्यात फ्लेवर आणला आणि त्याचं टेक्स्चर तर म्हणजे अप्रतिम टेक्स्चर झालेलं असतं. डार्क चॉकलेट मूव्ड टू नंबर 1. खूप मजा आली, आजचा दिवस मस्त गेला. थँक्यू सो मच की तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला.
तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या कम्युनिटीसोबत आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. कमेंट्स 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 येस, आणि कमेंट्स पण करा. अजून काही? काही नाही आता. राम राम. ओके, गुड नाईट, सी यू, बाय.